विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानमय IAS अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. नक्कीच तुम्ही हा जो पेपर दिलेला आहे, बरोबर आहे, 4 जानेवारी 2026 रोजी जो पेपर झालेला आहे कंबाईन गट ब पूर्व परीक्षेचा. आले लक्षात? मग त्या अनुषंगाने तुमच्या लक्षात आलेलं असेल की तुम्ही पेपर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने सोडवलेला असेल. काही विद्यार्थी मित्रांचा आत्मविश्वास कमी झालेला असेल, काहींचा वाढला असेल. काही अडचण नाही विद्यार्थी मित्रांनो, कधी घाबरायचं नाही. पुढे जायचंय आपल्याला, म्हणून घाबरायचं कधीही नाहीये. पण एक एक पाऊल पुढे ठेवून जायचंय. जेवढं अपयश येईल आपल्या वाट्याला तेवढं येऊ द्यायचं, पण अपयशामधूनही उठण्याची ताकद आपल्याला ठेवायला पाहिजे. बरोबर आहे? काही काळजी नका करू, सोबत आहे आपण. पुढे हरायचं कधी, पण करून हरायचं कधी, पण न करता हरायचं नाहीच कधी. आलं लक्षात? म्हणून त्यावर लक्षात घ्यायचं. पुढे आता बघा, आपण काय म्हटलेलं आहे की प्रश्नांची वास्तविकता बघा यामध्ये दिलेला आहे, आणि जी की पुढच्या परीक्षेसाठी खरंच अत्यंत महत्वाची आहे का, तर त्या दृष्टीने आपण आता पुढे पाऊल कसं टाकलं जातं ते याचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे, चला बघा आता. बरोबर, आता आपण पुढे जाऊ आणि पेपर बघू. आपण जो पेपर झालेला आहे ते पेपर बघा विद्यार्थी मित्रांनो, गट ब चा पेपर झालेला आहे आपला, तो डोळ्यासमोर आहे तुमच्या. बरोबर, त्यानुसार तुमच्या लक्षात येतं की कशा पद्धतीने हा सेट बी सेट आलेला आहे माझ्याजवळ, आणि तो सेट मी जशाने तसाच बघा. 2 ते 3 गोष्टी मी आधी क्लिअर करतो. बरोबर, मी कधीही तुम्हाला एक फेक कॉन्फिडन्स कोणाला देत नाही आणि फेक कमिटमेंट कधीच कोणाला करत नाही. ह्या 2 गोष्टी फार माझ्या तत्वामध्ये बसतात. हा एक. दुसरा मुद्दा असा घेतोय त्यामध्ये की जर आपण पुढे जर आपण ह्या गोष्टी करत आहोत, बरोबर आहे, अभ्यास करतोय, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकत आहोत, तर विद्यार्थी मित्रांनो, मी कधीही मुलांना आता स्कोर सांगत नाही. कधीच सांगत नाही की तुमचा स्कोर एवढ्यावर कट ऑफ लागेल, तितका कट ऑफ लागेल. मी कधीच सांगत नाही. कारण कारण आयोग त्याची उत्तरपत्रिका आल्याशिवाय आपण कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. शेवटी आयोग काय देतात हे जास्त महत्वाचं आपल्यासाठी. आलंय लक्षात? हा एक झाला. दुसरा मुद्दा आपल्याला एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं की आपण उत्तर ठरवत नाही. मी यामध्ये पण कधीच तुम्हाला उत्तर काय आहे हे सांगणार नाही. आलं लक्षात? हॅलो हॅलो, हा बोला. हा मॅडम, मी क्लासमध्ये आहो. थोडं मी नंतर करू का फोन? चालेल चालेल, करतो हो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घेणं फार महत्वाचं राहतं की आपण कशा पद्धतीने पुढे जायचं असतं. आलं लक्षात? मग आता एक लक्षात घ्यायचं पुढे की जे मागे आपण बघा 7 व्हिडिओ तुम्हाला आता हे युट्यूबला उपलब्ध आहे, ते बघून घ्या. कारण त्यामध्ये आपण प्रत्येकाने बघितलेलं होतं आणि तुमचा जो उदंड प्रतिसाद दिलेला होता, तुम्ही बऱ्याच पद्धतीने व्हिडिओ बघितलेला होता, त्याच पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. आणि खूप चांगल्या पद्धतीच्या कमेंट सुद्धा दिलेल्या होत्या तुम्हाला तुम्ही की की याचं जे प्रश्नपत्रिकेचं पुढे आपण विश्लेषण घेतलेलं होतं. मी खूप डीप मध्ये नव्हतं गेलेलो, अगदी बेसिक पातळीवरती घेतलेलं होतं. पण त्यानुसार एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं आपल्याला की कशा पद्धतीने पुढे जायचं. हा एक मुद्दा आलेला. मग यामध्ये जर पाऊल टाकून आपल्याला पुढे जायचं आहे, तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जे आजही पडताळून बघू शकता की जे मागचे 7 व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी बोललेलो होतो की कुठल्या कुठल्या टॉपिक तुम्ही फ्रिक्वेंटली करा, की आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. आता ज्या विद्यार्थी मित्रांनी केलेले आहेत त्यांना माहितच आहे की त्यांना ते टॉपिक करून गेलं, फायदा नक्की झालेला असेल. बरोबर आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना फायदा झालेला ना मित्रांनो, त्यांनी कमेंट्स मध्ये नक्की मेन्शन करा त्यामध्ये की नक्कीच मला तरी कळायला पाहिजे की किती आपल्या विद्यार्थी मित्रांना फायदा झालेला आहे, की ज्यांना खरंच वाटलं की नाही कुठल्या टॉपिक वरती आपण महत्वाचे टॉपिक आपण त्या ठिकाणी अभ्यासले होते. आले लक्षात? मग त्या दृष्टिकोनातून जर आपण पुढे जरी विचार केला, एक लक्षात घ्या ना पुढे की हा पेपर आता फक्त बघणार आहे कशा पद्धतीने मागच्या पेपरवरती हा पेपर उपलब्ध असतो. हा एक. बरोबर आहे. आणि त्यानंतर जरी बघितला आपण, तर त्यानंतर एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं की पुढे आपला जो 11 तारखेचा गट क चा पेपर आलेला आहे पूर्वचा, मग त्याचा अभ्यास कसा करायचा. बरोबर आहे. आणि त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थी मित्रांचं 2026चं स्वप्न आहे, त्यांनी सुद्धा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, तर ते तुमच्या लक्षात घेणं महत्वाचं राहतं. आलं लक्षात? कारण काय होतंय, जर समजा तुम्ही अभ्यासाची रणनीती नाही आखली, कधी स्ट्रॅटेजी नाही तयार केली, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे भविष्याचं प्लॅनिंग आहे हे पूर्णतः बिघडलेलं असतं. म्हणून प्रत्येकाला मी सांगते की तुम्ही तुमच्या पद्धतीने नियोजन करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करा. आलं लक्षात ना? आणि जोपर्यंत तुम्ही प्लॅन करणार नाही तोपर्यंत तुमचा अभ्यासही होणार नाही. हे सुद्धा एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं. आलं लक्षात?
मग आपल्याला पुढे काय करायचं आता? तर एक पाऊल लक्षात घ्या, आता पुढे आपल्याला टाकायचं आहे. तेच म्हणजेच कुठलं, की ते म्हणजे आता आपण येणाऱ्या परीक्षेचा पेपर कशा पद्धतीने अटेंड करायचा हे यावरून तुमच्या लक्षात येईल. एक आणि 2026 ला ज्या गट ब आणि गट क परीक्षा ही जून आणि जुलैमध्ये होणार आहे, त्या सुद्धा परीक्षेचं प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा तुमच्या लक्षात येणं महत्वाचं आहे. चला आपण शॉर्ट मध्ये बघण्याचा प्रयत्न करू. आणि बघा, तर जे मी कधी तुम्हाला फार काही म्हणजे असं ग्लॅमर देत नाहीये आणि मी स्वतःच खूप काही मोठेपणा पण सांगत नाही, पण त्यामध्ये एक लक्षात घ्या, ज्या मी कंबाईन बॅच मध्ये आज विद्यार्थी मित्रांना मी जे फक्त मी कुठलंही पुस्तक क्लासमध्ये सजेस्ट करत नाही की हे पुस्तक घ्या आणि यामधून अभ्यास करा, नाही. मी स्वतः मुलांना नोट्स देतो की नाही बाबा, स्वतः मेहनत करून तुम्ही लोक मला महत्वाचे आहे, मुलं माझ्यासाठी, मुलं फार महत्वाची असतात. म्हणून त्या उद्दिष्टाने लक्षात घेणं फार महत्वाचे आहे की त्याला कशा पद्धतीने फेस करायचं. कारण आज विद्यार्थी मित्रांनो मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं आहेत, पण एक लक्षात घ्या, त्या पुस्तकांमधून कुठलं वाचायचं आणि कुठलं नाही वाचायचं हे नाही कळत रे कोणाला. आणि जर त्या विद्यार्थी मित्रांना मी पुस्तक सजेस्ट केले, पुस्तकाला कळलंच नाही, तर मग क्लासचा काय फायदा होणार? आलं ना लक्षात? मग हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं की मुलांना तुम्हाला फायदा झाला पाहिजे. काय करायचं नाही, काय नाही करायचं हे जर तुमच्या लक्षात आलं, तुम्हाला सहज लक्षात राहील, तर मी कमी वेळात रिझल्ट येण्याची जास्त शक्यता राहते तुमची. म्हणून तुम्ही त्या पद्धतीने करेक्ट राहणं महत्वाचं आहे. तुमच्या अभ्यासाची एक नियोजन करणं महत्वाचं आहे आणि त्यानुसार तो अभ्यास जर केलेला आहे त्याची अंमलबजावणी होणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आलं ना लक्षात? आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, चालेल. बघा आता पुढे आणि जेवढे काही मी आज शिकवलेलं आहे ना क्लासमध्ये, म्हणजे तो इतिहास असू द्या, भूगोल असू द्या, पॉलिटी असू द्या, बरोबर आहे, आणि त्यासोबतच इकॉनॉमिक्सचं पण पार्ट, की त्या आज जेवढा पार्ट मी घेतलेला आहे, आजही कुणीही क्लासच्या नोट्स मधून येऊन कधी पण व्हेरीफाय करू शकता, कुठल्याही क्लासच्या मुलांना विचारून. कारण विद्यार्थी मित्रांनो, जे परीक्षेला येतं ते मी शिकवण्याचा प्रयत्न करतो. जेवढं गरजेचं आहे मी तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. मी म्हणत नाही की 100% देतो, नाही, मी प्रयत्न नक्की करणार आहे. मग त्या आयोगाच्या उद्दिष्टाने असेल बरोबर किंवा मुलांच्या दृष्टिकोनाने बरोबर असेल, हे माझे प्रयत्न असतात. म्हणून कुठल्याही विद्यार्थ्याला यश मिळेल याच्यासाठी धडपडायचं असतं आणि तोच प्रयत्न फार महत्वाचा असतो. कुठल्याही शिक्षकाची जबाबदारीच ती असतात. आलं लक्षात? मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाऊल टाकणं महत्वाचं राहतं. ओके, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळू. आता त्यामध्ये लक्षात घ्यायचं, मी खूप डीपमध्ये नाही घेणार आहे, अगदी फास्टमध्ये. ठीक आहे, मग प्रत्येक प्रश्न आता रिपीट कसा झालेला आहे, कुठे झालेला आहे, किती झालेला आहे, हे तुम्हाला परत एखादी वेगळा व्हिडिओ मी बनवून देईल तुम्हाला, की प्रत्येक मुद्दा कशा पद्धतीने रिपीट झाला आणि कोणत्या वर्षी रिपीट झालेला आहे, अगदी सखोलपणे देईल. ची काळजी नका करू. फक्त तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं, मी देईल. पण इथे फक्त तुम्हाला की आताच्या जे 11 तारखेला पेपर होणार आहे त्या पेपरसाठी परत तुम्हाला प्लॅन काय करावं लागेल, त्या उद्दिष्टाने मी तुम्हाला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ते बघा आता इथे. मग आता यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला, की प्रार्थना समाजाच्या वतीने, मित्रांनो लक्षात घ्या, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, प्रत्येक म्हणजे 2021 बरोबर आहे ते 2025 पर्यंतचे जेवढे काही पेपर आलेले आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रार्थना समाज विचारलंच आहे ना रे. मग तुम्हाला प्रार्थना समाज त्या उद्दिष्टाने करणं गरजेचं आहे, त्या प्लॅनिंगने करणं गरजेचं आहे, की कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं. आलं लक्षात? मग अभ्यास परत सांगेल, 11वीच्या पुस्तकामधून करा आणि मागचे PYQ व्यवस्थित करा आणि बाकीचे मग मी तुम्हाला क्लास नोट्स मध्ये तर दिलेच आहे. आलं लक्षात? की हे फार महत्वाचं आहे तुमच्यासाठी. एवढं करा म्हणजे आता जर ज्या मुलांना कटकसाठी पुढे जायचं असेल, म्हणजे विचार करा, प्रार्थना समाज हा विचारलेला आहे वारंवार, पण प्रत्येक प्रश्न वेगवेगळा आलेला आहे आणि बरेच प्रश्न आलेले बरोबर, पण हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. बरं, हा कुठे रिपीट झालेला आहे तुम्ही मागच्या PYQ मध्ये चाळून बघायचं, तुमच्याकडे आहे सर्व PYQ. ठीक आहे, पुढे चालायचं. बघा आता त्यांनी काय म्हटलेलं आहे इथे, ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत रिकामी जागा यांच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. आता एक लक्षात घ्यायचं, आयोग उत्तर काय देते ते त्यावरती आपण बघू, पण माझ्या मते जरी समजा आपण जर विचार केला तर देशद्रोहाचा खटला हा लोकमान्य टिळकांवरती दाखल झालेला होता. आलं लक्षात? त्यानंतर आपण बघू पुढे की आयोग काय देतं आणि आयोगाच्या उत्तरावरतीच असतं. पण आता एक लक्षात घ्या, मग आपल्याला हा बॉम्ब खटला जर म्हटला, हा 1908चा खटला आहे मित्रांनो, बरोबर आहे. 1908चा खटला
खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चक्की यांनी केलेला तो बॉम्ब हल्ला होता. बरोबर आहे. खुदीराम बोस, इथे लिहून घ्या, खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चक्की. खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चक्की यांनी केलेला हल्ला. मग या हल्ल्यामध्ये किंग्सफोर्ड नावाचा जो ब्रिटिश अधिकारी होता तो यामध्ये मारला गेलेला आहे. किंग्सफोर्ड या हल्ल्यामध्ये. बरोबर. हा किंग्सफोर्ड हा ब्रिटिश अधिकारी हा मारला गेलेला आहे. आलं लक्षात ठेवा. ते एक समजून घेण्याचा पाठ राहतो की कशा पद्धतीने आलेला असतो. ठीक आहे, चालेल. पुढचा मुद्दा बघू आपण की यामध्ये. आणि परत एक लक्षात घ्या, तुम्हाला शिवराज परांजपेवरती पण प्रश्न आलेला आहे तरी मागे, तो पण एकदा चाळा. आणि अच्युतराव कोल्हटकर यांच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. एकदा नक्की बघा बरं, तुम्हाला हा मुद्दा दिसेलच. म्हणजेच आपल्यासाठी हे चारही मुद्दे महत्वाचे. मी परत ते सांगतो तुम्हाला. आलं लक्षात. मी ज्या ज्या मुद्द्यावरती बोलून गेलेले होतो ना, त्या मुद्द्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. एकदा मागचे पण व्हिडिओ बघा आणि हा सुद्धा बघा व्हिडिओ, त्यामध्ये तुमच्या लक्षातच येईल. आणि पेपर डोळ्यासमोर ठेवूनच बघा. आलं लक्षात. सरळ सरळ बाप दाखव आणि श्राद्ध कर, बस एवढंच. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. काय होते ना, अरे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी जो घेतलेली मेहनत आहे, रात्रंदिवस केलेली मेहनत, हे जेव्हा पेपरला येतं आणि जेव्हा मुलांना प्रश्न सुटतात ना, तेव्हा सर्वात जास्त आनंद एका शिक्षकाला होतो, ज्यावेळेस त्यांनी रक्ताचं पाणी करून मेहनतीने दिलेलं असतं तुम्हाला. बरोबर. त्याची मेहनत असतं, अजून जिद्द. म्हणजे यामधून असं लक्षात येतं की आपण बरोबर राईट ट्रॅकनी जात आहे आणि तुमच्यासाठी जो घेतलेली मेहनत असतात ते कुठे सार्थकी लागत आहे. रिझल्ट एक दिवस विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट 100% येणार तुमचा. आणि ज्या दिवशी रिझल्ट पण येईल ना, त्या दिवशी आपल्या समोर सुद्धा उभा होणार रिझल्ट. पण मला हक्काचा रिझल्ट हवा असतो, उधार घेतलेला नाही. आलं लक्षात. मला हक्काचा रिझल्ट पाहिजे, तो फक्त माझ्या क्लासचा, आपल्या अकॅडमीचा आलेला असतो. आणि तो 100% एक दिवस येईल. कारण तेवढी जास्त आता इथून पुढे जास्त मेहनत होणार आहे. 2026 हे तुमच्यासाठी असणार. तर लक्षात घ्या. आलं. पुढे बघा. त्यानंतर हा हे झालंय 1908चा. त्यानंतर लक्षात घ्यायचं की ते काँग्रेस अधिवेशन मागच्या टॉपिक मध्ये होऊन गेलेलं आहे बघा. काँग्रेस अधिवेशन मद्रास येथे झालेलं, बद्रुद्दीन तय्यबजी. बरोबर आहे. आलेला आहे प्रश्न. आणि यांच्यावरती काँग्रेस अधिवेशनावरती मागचे पण प्रश्न बघा कसे आलेले आहे, तुम्हाला दिसेल. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा लक्षात घ्या. मग मद्रासमध्ये जर विचार केला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले, तर उत्तर येतं तर बद्रुद्दीन तय्यबजी. पण एक लक्षात घ्या, दादाभाई नौरोजी सुद्धा 3 अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे त्यांनी. 1886, 1906, 1893. बरोबर आहे. ते कोणत्या ठिकाणी झाले, काय झालं, कुठे झाले आणि काय काय त्यामध्ये ठराव पास झाले ते सुद्धा तुम्ही करणं गरजेचं. विल्यम वेडरबर्न प्रश्न आलेला आहे त्यांच्यावरती. बरोबर आहे. ॲलन ह्यूम म्हणजेच त्याला आपण A.O. ह्यूम म्हणतो, यांच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. मित्रांनो, प्रत्येक मुद्द्यावरती प्रश्न आहे. नाही तर तुम्ही फक्त मला प्रूव्ह करून द्या की प्रश्न आलेले नाहीये. प्रश्न आलेले आहे तुम्हाला. बरोबर आहे. मग यामध्ये जर समजा ॲलन ह्यूम वरती प्रश्न आलेला आहे, विल्यम वेडरबर्न वरती प्रश्न आलेला आहे, आणि परत एक प्रश्न येतो की त्यांना तर काँग्रेसचा जनक म्हटलं गेलेलं आहे ह्यूम यांना, एक स्थापनेचा जनक. दुसरा की असंही म्हटलेला आहे एक प्रश्न की तुम्हाला ब्रिटिश अधिकारी कोण हजर होते ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली, कोण उपस्थित होते, हजर होते. त्यामध्ये सुद्धा वेडरबर्न आणि A.O. ह्यूम हे नाव येतं. डफरींनी ते परत त्यांना अल्पसंख्याक म्हटलेलं होतं. असे बरेच मुद्दे आहेत ज्यामध्ये की तुम्ही ते पटकन करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने बघा. आता तरी मागचे व्हिडिओ ज्यांनी बघितलेले नसेल त्यांनी कंटिन्यू बघा. आणि परत हा सुद्धा व्हिडिओ त्यामध्ये, हा पेपर त्यामध्ये, एक समजा 7 व्हिडिओ असेल, हा 8वा पेपर सुद्धा त्यामध्ये घ्या आणि पुढे चला. आपण जेव्हा 11चा पेपर घेऊ ना, 2011 म्हणजे 11 तारखेचा गटकचा पेपर झाल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये पण अनालाइज करू की कशा पद्धतीने पुढे आलेलं आहे. लक्षात. चला पुढे पटकन. मेहनतीला मागे नका मित्रांनो, आपण आहे सोबत. तुम्ही फक्त साथ द्या, तुमच्या सोबत आहे सध्या. भारतीय सुशासनाचा कायदा 1858, 1909चा कायदा 1919, 1935. मागच्याच गटला 1935च्या कायद्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. नागरिकांची सनद म्हटलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेला आहे ना, तुम्ही बघा. गट क 1 जून 2025चा पेपर. बरोबर. मग त्यामध्ये जर तो मुद्दा तुम्हाला दिसत असेल तर एक लक्षात घेणं महत्वाचं राहते. 1935चा कायदा केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती लागू झाली. बरोबर आहे. 1858 भारत मंत्र्याची तरतूद करण्यात आली. 1909 मुस्लिमांचं स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले. आले.
तुम्ही बघा आता यावरती ह्या पदांवरती हे तुम्हाला चारही पदांवरती तुम्हाला प्रश्न आलेला नाही असं तुम्ही सिद्ध करून दाखवायचं, किंवा तुम्ही प्रश्न बघा तुम्हाला प्रत्येक मुद्द्यावरती प्रश्न दिसेल, त्यासोबतच तुम्हाला ह्या चारही कायद्यांवरती प्रश्न आलेले दिसेल. फक्त वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न आलेले आहेत. इथे तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रश्न आलेले आहेत. मग तुम्हाला करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. मग याच्यासोबत तुम्ही काय करायचं, इथे यांनी आता तरतुदी दिलेल्या आहे, बरोबर आहे. मग त्यासोबतच तुम्हाला विचारू शकतात की मोर्ले मिंटो कायदा कोणत्या वर्षी, प्रश्न तोही आलेला आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा कोणत्या वर्षी, आणि त्या कायद्यानुसार त्यांच्या तरतुदी व्यवस्थित करून जा अजूनही, बरोबर आहे. गट ब पेक्षा गट क थोडा सोपा असणारा पेपर, कारण गट ब चा दर्जा आणि गट क चा दर्जा हे आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी म्हणतात पेपर अवघड गेला, पण क्लासच्या विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला, कारण तेवढी मेहनत सुद्धा घेतलेली असतात. ते आपणही मेहनत घेतलेली आहे आणि मुलांनी सुद्धा तेवढी मेहनत घेतलेली आहे, बरोबर आहे. म्हणून आपल्या बॅच मध्ये तेवढी मेहनत घेतल्या जातं आणि प्रत्येक गोष्ट मी त्यांच्यावरती आम्ही मेहनतीने घेतो. मग ती ऑनलाईन बॅच असू द्या की ऑफलाईन बॅच असू द्या, प्रत्येक मुद्दा मुलांच्या बुक मध्ये दिसणार. हे मी नाही, हे मुलं सांगतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या, हे मेहनत घेतोय ना, म्हणून हक्काने मुलांवरती आम्ही बोलतो, हा अपेक्षा ठेवतो की नाही आलाच पाहिजे रिझल्ट नाही तर विषय नाही. ठीक आहे, पुढे बघायचं. त्यानंतर आता बघा यांच्यावरती सुद्धा प्रश्न आहे ना रे मागे आलेले. मागच्या प्रत्येक मुद्द्यावरती प्रश्न दिसेल तुम्हाला रिपीट मध्ये, पण प्रश्नाची पद्धती थोडी वेगळी आलेली असेल, बरोबर आहे. तर त्यामध्ये जर आपण विचार केला तर इथे लक्षात घ्यायचं, मोपल्यांचे बंड आपलं खानदेशमध्ये भिल्लांचा उठाव झालेला आहे. कोणी केलेला आहे, काय आहे, तर 11वीच्या पुस्तकात दिलेलं आहे. 11वीचं महाराष्ट्र पुस्तक वाचून जा रे भावांनो, तुम्हाला महत्वाचं आहे ते, बरोबर आहे. मग 1818 ते 1857 दरम्यान झालेले उठाव आहे, बरोबर आहे. 1818 ते 1857 दरम्यान झालेले उठाव आलं लक्षात. त्यानंतर केरळ जर म्हटलं तर हे बघा मोपल्यांचे उठाव, बरोबर आहे. मोपल्यांचा उठाव केरळ 1921 चा उठाव आहे, आलं 1921 ला झालेला उठाव. आता मोपले म्हणजेच कोण होते, जेव्हा भारतामध्ये मुस्लिम समुदाय भारतामध्ये जर आलेला असेल पहिल्यांदा, तो केरळ भागामध्ये आलेला होता. मग केरळला ज्या वेळेस ते मुस्लिम बांधव आले, तर त्यावेळेस त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं की ते कशा पद्धतीने आलेले होते, आले लक्षात. मग ज्या ठिकाणी ते आलेले, मग त्याच ठिकाणी एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं मित्रांनो. त्यामध्ये काय होतं ना, मोपल्यांचे बंड म्हणजे केरळ या ठिकाणी 1921 ला झालेलं होतं. ते कशा पद्धतीने असेल तर बघा, 21 ला जेव्हा ते बंड झालं तर त्याच्यापूर्वी मोपले कोण होते, तर केरळमध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा मुस्लिम बांधव जर भारतामध्ये आले असेल तर केरळ भागामध्ये आले. मग तिथे आल्यानंतर तिथल्या स्थानिक स्त्रियांसोबत सुद्धा त्यांनी विवाह केला आणि ते इथे स्थायिक झाले. आणि स्थायिक झाल्यानंतर मग त्यांची संख्या वाढायला लागली, मोपल्यांचं प्रमाण वाढायला लागलं आणि मग त्यांनी केलेला तो उठाव म्हणजे तो मोपल्यांचे बंड असं म्हणलं जातं. ठीक आहे, मग मोपल्यांचे बंड जर आपण तो 1921 ला झालेला उठाव, बरोबर. ते सुद्धा मी दिलेलं आहे सर्व नोट्समध्ये. सर्व प्रश्न नोट्समध्ये तुम्हाला पेज नंबर वाईज दिसणार, पण मी कधीही पण त्यावरती खूप काही मोठेपणा नाही. ते माझं आपलं अकॅडमीचं शिकवणं काम आहे मुलांना, आणि प्रश्न येणं हे आयोगाचं काम आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे तो काही नाही, सहज आला तो योग्य, फक्त रिझल्ट ज्या दिवशी त्या दिवशी तो महत्वाचा माझ्यासाठी, बरोबर. संथाळांचा उठाव, आता संथाळांचा उठाव जर विचार केला आपण तर तो बंगालमध्ये येतो ना रे. संथाळाचा खऱ्या अर्थाने तो झारखंडमध्ये येतो, बरोबर. झारखंडमध्ये तुम्हाला आठवतं यांचं नेतृत्व सिद्धू आणि कान्हू यांनी केलेलं, बरोबर आहे. त्यांनी केलेलं नेतृत्व आहे ते लक्षात. त्याच्यामुळे ते लक्षात घेणं महत्वाचं राहतं आपल्याला, बरोबर आहे. भिल्लांचा उठाव, कोलांचा उठाव हा बिहारमध्ये झालेला असतो. कोल म्हणजे कोळी नाही, कोळ्यांचा उठाव हा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि कोल म्हणजे हे वेगळे आलेले असतात. ठीक आहे, ह्या दोन्ही पद्धतीने लक्षात घ्यायचं. पुढे बघायचं, पुढे म्हटलेलं आहे त्यासोबत की 1857च्या उठावामध्ये, आता पुढे बघायचं आपण बघा 1857च्या उठावामध्ये बघा, 1857च्या उठावानंतर बंगालमधील निळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्यांविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण होते. मित्रांनो, हा मुद्दा आम्ही जेव्हा क्लासमध्ये घेतलेला होता ना, तर त्याच वेळेस त्याचं अनालिसिस घेतलेलं होतं. मागील प्रश्नाचे जे 2015-16च्या दरम्यान प्रश्न आलेले आहे ना, तिथे एक मुद्दा आलेला असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर सुटतं. तिथे विश्लेषण सुद्धा घेतलेलं क्लासमध्ये आम्ही. तर त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, याच उठावाला बघा, तर आता याच उठावाला ब्ल्यू मॅटिनी सुद्धा म्हटलं गेलेला आहे, बरोबर आहे. या उठावाला ब्ल्यू मॅटिनी, बरोबर आहे.
सुद्धा म्हटलं गेलेलं. बरोबर, ब्ल्यू म्हणजे हे निळ ब्ल्यू असतं. ब्ल्यू मॅटिनी सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. याची ओळख तो उठाव म्हणून आलेला आहे. आणि हे ओळख बरोबर आहे, हा उठाव मग कधी झालेला असेल तर 1859 ते 60च्या दरम्यान झालेला दिसतो. बरोबर, 1859-60च्या दरम्यान हा उठाव झालेला दिसतो आपल्याला. ठीक आहे, मग त्या उद्देशाने आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं राहतं. मग आता पुढे बघा, 1857च्या उठावानंतर म्हटलं गेलेलं आहे, म्हणजेच 1858ला दीनबंधू मित्रा यांनी, बरोबर आहे, दीनबंधू मित्रा यांनी काय केलेलं होतं, एक त्यांचं नाटक आहे. हे नाटक म्हणजेच काय, नीलदर्पण हे नाटक आहे. बरोबर आहे, नीलदर्पण प्रश्न आलेला आहे मित्रांनो, मागे बघा. नीलदर्पण हे नाटकाविषयी जर विचार केला, बरोबर, नीलदर्पण नाटक, तर हे लिहून त्यांच्या अत्याचाराविरुद्ध कशा पद्धतीने आवाज उठवलेला आहे ह्या नाटकामध्ये दिसतं. नील म्हणजे परत नील आलेलं. तर ह्या नाटकामध्ये जसा अत्याचार होत होता शेतकऱ्यांवरती, तर ते त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजेच काय, अत्याचाराविरुद्ध आवाज उठविलेला. तुमच्या नोट्समध्ये असेलच मुलांचे, तर ते बघून घ्याल एकदा. बरोबर आहे, दीनबंधू मित्रा यांनी नीलदर्पण ह्या मुद्द्यावरती नाटक लिहिलेलं. आलं लक्षात? म्हणजे बघा, निळीविषयी तुमच्याकडे आहे, पण याला थोडं वेगळ्या पद्धतीने, बाकी काही केलेलं नाहीये, थोडं वेगळ्या पद्धतीने विचारण्याचा प्रयत्न आहे तोच मुद्दा. ठीक आहे, पुढे बघायचं आता आपण. बरोबर आहे, पुढे जर बघितलं आपण तर एक लक्षात घ्या, हा सुद्धा मुद्दा रिपीट आलेला आहे प्रश्न यांच्यावरती. बरोबर आहे, मग आता हे विचार लक्षात घ्यायचं. जागृती हे जर वृत्तपत्र म्हटलं तर 1917ला सुरुवात झालेलं. विजय मराठा 1919ला आलेलं. बरोबर आहे, हे पुणे या ठिकाणी वरून आलेलं दिसतंय तुम्हाला 1911ला. मग पुण्या इथून जर आलं असेल तर एक लक्षात घ्या, सत्यशोधक समाजाचा पुरस्कार करणारं वृत्तपत्र होतं नाही. बरोबर, लिहा तिथे, सत्यशोधक समाजाचे पुरस्कार केलेला होता ह्या वृत्तपत्राने, किंवा पुरस्कार करणारे हे वृत्तपत्र होते. आले लक्षात? त्यासोबतच तुम्ही जागरूक करणं महत्वाचं आहे. आणि दिनमित्र, आता दिनमित्र तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे, दिनमित्र मध्ये काय काय मुद्दे झाले, प्रश्न आलेला आहे. 4ही वृत्तपत्रांवरती तुम्हाला प्रश्न आलेले आहे. ते तुमचं काम आहे करणं. आलं, पुढे बघा आता. ठीक, त्याच नंतर हा मुद्दा येतोय बघा, प्रत्येक वृत्तपत्र सुद्धा मी बोललेलो त्याच्यावरती सुद्धा टॉपिक आलेले प्रश्न, आणि हे प्रश्न रिपीट पण आलेले. तर एक लक्षात घ्यायचं, छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात लिहितो. तर छत्रपती शाहू महाराजांनी काय म्हटलेलं आहे, इथे म्हटलेलं आहे, तर मग त्यांच्याविषयी विरोध बरोबर असणारे विधान ओळखा. बरोबर आहे, मग बरोबर असणारे विधान म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये बघा, आता सक्तीचा कायदा यांनी 1917ला केलेला. बरोबर आहे, विधवा पुनर्विवाह कायदा हा सुद्धा 1917ला केलेला आहे. आलं, मग या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, सक्तीचा मोफत कायदा आणि विधवा पुनर्विवाह कायदा आणि शाहूपुरी, तर हे होतच त्यांनी केलेलं. बरोबर, मग एक लक्षात घ्या, मग आता सक्तीचा, आता याच्यावरती प्रश्न कसा आलेला आहे तुम्हाला बघा, 2021-22च्या दरम्यान प्रश्न आलेला आहे, किंवा 23च्या, लक्षात घ्या, मागचे प्रश्न चाळांतर आहे की एक सिंगल लाईन मध्ये प्रश्न आलेला आहे, सक्तीचे व मोफत शिक्षणाचा कायदा करणारं भारतातील पहिले संस्थान कोणते? त्यामध्ये पर्यायामध्ये उत्तर बडोदा दिलेला आहे. बरोबर आहे, मग बडोदा संस्थान असणार आहे. सयाजीराव गायकवाड तिसरे आहे त्या ठिकाणी. मग इथे मुद्दा कसा येणार तुमचा, तर सक्तीचं व मोफत शिक्षणाचा कायदा 1917 त्यांनी केलेलं, त्यांचं अनुकरण छत्रपती शाहू महाराजांनी करून त्यांनी आपल्या संस्थानामध्ये सुद्धा लागू केलेलं आहे. आलेलं असतं. मग त्यासोबत लक्षात घ्यायचं दुसरा, की विधवा पुनर्विवाह कायदा 1917 सुद्धा आलेला आहे. तर ते सुद्धा कशा पद्धतीने आलेलं असेल हे सुद्धा त्या ठिकाणी दिसून येतं. आलंय लक्षात? म्हणजेच काय, विधवा पुन्हा, आणि तो सुद्धा कायदा सयाजीराव गायकवाडांनी केलेला होता. तो सुद्धा मग छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या पद्धतीने, म्हणजे दोनही व्यक्तींचा जर विचार म्हटला तर बऱ्यापैकी मिळते जुळते होते मित्रांनो. आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समाजामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. मग ते छत्रपती शाहू महाराज असू द्या, की ते सयाजीराव गायकवाड असू द्या बडोद्याचे. आलं लक्षात? म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं महत्वाचं राहतं. ठीक आहे, मग चला पुढे. मग आता याच ठिकाणी आपण पुढे जर विचार केला, आणि छत्रपती शाहू महाराजांवरती प्रश्न आहे ना रे मागे, बरोबर आहे, पुढे बघायचं. बरोबर, आता पुढे बघा,
आयटक, AITUC त्याचं ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. आलं लक्षात. मग या ठिकाणी जर विचार करा त्यांनी काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी, बरोबर आहे, आयटक कामगार संघटनेचे अध्यक्ष भुजविलेले नाही म्हटलेलं आहे. बघा प्रश्न कसा आलेला आहे, मला नाही वरती आलेला आहे. मग जर नाही जर विचार केला आपण तर मग आहे वरती माहिती पाहिजे आपल्याला आधी, बरोबर आहे. मग आता एक लक्षात घ्या, मग इथे जर विचार केला की सरोजिनी नायडूच्या वेगळ्या, पंडित जवाहरलाल नेहरू आणि CR दास, बरोबर आहे, आणि BT रणदिवे. आता BT रणदिवे जर विचार केला तर हे व्यक्ती एका वेगळ्या संघटनेशी संबंधित होते, तेच म्हणजे कुठले असतात तर रेड ट्रेड युनियन काँग्रेस, बरोबर आहे, रेड ट्रेड युनियन काँग्रेस. आलं लक्षात. या संघटनेशी संबंधित आणि कोणतीशी तर 1931 ला याची स्थापना झालेली होती, त्या संघटनेशी संबंधित ही व्यक्ती, बरोबर आहे, RTUC मध्ये. पण विचार करा यामध्ये त्यांनी संघटनेचे अध्यक्ष भुजविले नाही म्हटलं, मग कोण अध्यक्षपद भुजविले त्याचे नावं लक्षात ठेवा. मग पहिले अध्यक्ष कोण असेल तर लाला लजपत राय यांचे, बरोबर आहे. पहिले अध्यक्ष जे होते ते लाला लजपत राय, लाला लजपत राय येतं त्यांचे पहिले अध्यक्ष. मग पुढे आता दुसरं येतं त्यामध्ये लाला लजपत राय झाला, तर जोसेफ बाप्टिस्टा, बघा इथे जोसेफ आले. त्यानंतरचे अध्यक्ष येतं त्याच ठिकाणी CR दास दिलेल्या ऑप्शन मध्ये ना, CR दास आलेला आहे. त्यासोबतच येतं तुम्हाला DR थेंगडी येतं नाव, बरोबर, DR थेंगडी. त्यानंतरचं नाव येतं पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस, बरोबर आहे, पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस, बरोबर आहे. आणि येतं SA डांगे, नंतर येतो SA डांगे. हे नावं व्यवस्थित लिहून घ्या आणि हा मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की कसा आलेला. चला पुढे. खूप डीप मध्ये घेणार नाहीये, पण जे महत्वाचे मुद्दे आहे मी तेच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. हा नंतरचा जो प्रश्न आलेला आहे ना, हा जरा थोडा किचकट आहे, आलं लक्षात. हा अडचणीचा येतो, याविषयी मी नंतर तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. थोडं अजून काही मिळतं का ते बघतो. त्यानंतर पाणलोट विकास कार्यक्रमाचं खालीलपैकी, मित्रांनो बघा, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम हा कसा आलेला असेल तर लक्षात घ्या. पाणलोट विकास कार्यक्रम त्याच्यावरती मागे प्रश्न आलेला आहे, कंबाईनला पण आणि राज्यसभेला तर आहेच, बरोबर. मग या उद्देशाने लक्षात घ्या, यांनी काय म्हटलेलं आहे, कोणते उद्देश आहे. मग हे तर उद्देश आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला उद्देश एक्स्ट्रा जर काही लिहिता येत असेल तर लिहून घेणं फार महत्वाचे आहे, ते लिहून घेण्याचा प्रयत्न करा, बरोबर. तर बघा कोणत्या उद्देशाची साईडला तुम्हाला जागा आहे ते लिहून घ्या. एक येतं त्यामध्ये नैसर्गिक संसाधनांचे, बरोबर आहे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, बरोबर आहे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन हे एक आलेलं असतं. दुसरा मुद्दा पर्जन्याच्या पाण्याचा प्रभावी वापर, बरोबर आहे, पर्जन्याच्या पाण्याचा एक प्रभावी वापर म्हणता येईल. पर्जन्याच्या पाण्याचा प्रभावी वापर, त्यामध्ये मी कशा पद्धतीने निसर्गाचा पाण्याचा वापर करता येईल. त्यानंतर जमिनीची धूप कशा पद्धतीने थांबवता येईल. बघा जमिनीची धूप जमिनीची धूप थांबविणे आलेलं असतं. त्यानंतर कृषी उत्पादकता म्हणजे कृषीची उत्पादकता कशा पद्धतीने वाढवता येईल म्हणजे तिथे कृषी उत्पादकता वाढविणे. आलेलं आहे. आणि त्यानंतर जर म्हटलं तुम्हाला शेवटचा मुद्दा येतो की ज्यामध्ये स्थानिक लोकांचे आर्थिक आणि सामाजिक जीवनमान कशा पद्धतीने उंचवता येईल. तर स्थानिक लोकांचे किंवा जनतेचे, बरोबर, स्थानिक लोकांचे आर्थिक
सामाजिक, बरोबर, आर्थिक सामाजिक जीवनमान उंचावणे, बरोबर आहे. आर्थिक सामाजिक जीवनमान कशा पद्धतीने उंचावता येईल, तर हा मुद्दा त्या ठिकाणी कव्हर होतो तुमचा. आले लक्षात? म्हणजे हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं की हे मुद्दे जर आलेलेच आहे पेपरला, तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं राहतं. कारण जर पुढचा प्रश्न जर बदलला एखाद्या वेळेस पेपरला, कुठले जसं इथे घटक उद्देश विचारले, खालीपैकी कोणता उद्देश नाही असं जर विचारलं, तर तुमच्या लक्षात येणं महत्वाचं राहतं की हा कोणता उद्देश आहे आणि कोणते नाही येते. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे बोलू आपण. हा एक भूगोलचा प्रश्न येतोय. मित्रांनो लक्षात घ्या ना, मागच्या पेपरमध्ये जर तुम्ही विश्लेषण बारकाईने बघत असेल तर हा सुद्धा मुद्दा तुम्हाला आलेला दिसतोय. बरोबर आहे का? तर लक्षात घ्या ना, इथे शंभू महादेव डोंगररांग असे म्हणतात. बरोबर आहे, इथे दिलेला आहे. त्यानंतर सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा तापीचे खोरं विभागले गेले आहे. हरिश्चंद्र बालाघाटमुळे भीमा कृष्ण गोदावरीचे खोरं विभागले गेलेलं आहे. आणि गोदावरी व तापी नदीच्या सातमाळा व अजिंठा डोंगररांगा दिलेला आहे. आलं लक्षात? मग हेच तुमचं एक लक्षात घेणं महत्वाचं राहते. हा प्रश्न विचारलेला येणार आहे म्हणजे जसाच्या तसा नाही विचारलेला आहे. याला तुम्हीच बघा मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये की कशा पद्धतीने विचारला. कधी जोड्या लावा, बरोबर आहे, तर कधी विधानांमध्ये आलेलं आहे. आणि याला इथे थोडा वेगळ्या पद्धतीने प्रश्न आहे तोच, मुद्दा आहे तोच आलेला आहे. आयोग वेगळं काही विचारत नाही, तोच मुद्दा वेगळ्या पद्धतीने विचारतो. म्हणून प्रत्येकाला कळकळीची एवढीच विनंती आहे का प्रत्येक विद्यार्थ्यांनी अगदी मनापासून, ज्याला खरंच 2026 ला पोस्ट पाहिजे आहे ना, ज्याला अशी भूक लागलेली, ज्याला तळमळ लागलेली आहे, ज्या विद्यार्थ्याला वाटते की नाही काही पण होऊ द्यायचं, पण 2026 साठी मी वाटेल ते तयारी करण्याची माझी तयारी आहे, पण मला पोस्ट काढायची आहे, तर त्या विद्यार्थी मित्रांना कळकळीची विनंती आहे की जेवढा आयोगाने विचारलं आहे ना, जेवढे मागील टॉपिक त्यांनी विचारलेलं आहे तेवढं व्यवस्थित करा. इतकं करा व्यवस्थित की अजून त्याला स्वतःमध्ये म्हणजे डायजेस्ट करून टाका, पचवून टाका त्याला. त्याच्या पलीकडे नाही जात आयोग. अगदी मोजके पॉईंट्स आहे, मोजके काही टॉपिक आहे, ते अनालाइज करणं फार महत्वाचे की नेमकं काय विचारलं आणि आपल्याला काय करायचं आहे. हे जर लक्षात आलं ना मित्रांनो, परत तुम्हाला काही करायची गरज नाही पडत. तर महत्वाचं काय आहे की तुम्ही कशा पद्धतीने करता. जिंकतो तोच की वेगळं काही करत नाही, तो वेगळ्या पद्धतीने करतो. आले ना लक्षात? नाही तर पारंपरिक पुस्तकं वाचत बसा आणि आपल्याला जे मागे मिळालं आणि जे आताही मिळालं ते पुढे मिळत बसा, बस एवढं काम करा. आणि जर खरंच त्यांना वाटत असेल की नाही यार आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपण कुठेतरी चुकत आहोत काय आहे, तर आपली ऑनलाईन बॅच सुद्धा सुरू आहे. बरोबर आहे, त्या बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, जी पूर्व आणि मुख्य दोन्ही पद्धतीने आलेली आहे. बरोबर आहे की तुम्ही स्क्रीन मध्ये बघत असेल की किंवा तुम्हाला ऍप वरती जा, ऍप इन्स्टॉल करा, त्यामध्ये निर्धार बॅच आहे आपली, तर ते तुम्हाला दिसते. त्यासोबत पण एक लक्षात ठेवा की जर समजा काही विद्यार्थी मित्रांना वाटतंय, मलाच विद्यार्थ्यांचे मला फोन येतात, सर फीस जरा थोडी जास्त आहे. अरे 4,999 मध्ये जर समजा तुम्हाला जीव तोडून घेण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज नाही पडत. अरे विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकच घ्यायला गेलं तर किती महाग येतात. तुम्ही जर शिक्षणाची किंमत जर अगदी कवडीमोल भावामध्ये करत असेल तर त्याची किंमत काय, अरे 200 500 रुपयात सुद्धा बॅच आहे. पण विचार करा, मी असं कोणालाच म्हणत नाहीये, त्यांचा त्यांचा प्रश्न, माझाही प्रश्न, पण कोण किती देताना हे सर्वात जास्त महत्वाचं असतं. आलंय लक्षात? त्याच्यामुळे त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि ह्या तुम्ही सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं राहतं की आज हे सुद्धा आज 4,999 मध्ये तुम्हाला पूर्ण पूर्व आणि मुख्यचं पूर्ण बॅच आलेली आहे, जे 1 वर्षाचा कालावधी आहे. त्यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो ऑफलाईन बॅचेस मी ऑनलाईन देतोय. आणि मी कधीच असं नाही करत की एक विषयाला एवढ्या दिवसात संपला पाहिजे, 10 दिवसात, 20 दिवसात, 21 नाही. आयुष्यात त्या मुलाला तो विषय परत कधी करायची गरज नाही पडली पाहिजे या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि परत बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येतात, त्यांच्या आग्रहास्तव एक म्हणता येईल की फक्त मोजक्या मुलांसाठी त्यामध्ये ऍडमिशन असणार आहे. अगदी मोजकेच, फक्त काही दिवसात बॅच सुरू होत आहे ती. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेऊ शकतात त्यामध्ये. बरोबर आहे की ते फक्त 1100 रुपयामध्ये आपण फक्त पूर्वासाठी बॅच घेतोय की ज्याचा कालावधी फक्त 6 महिने, म्हणजे तुमच्या कंबाईन गट ब आणि गट क च्या कालावधीपर्यंत असणार आहे. बरोबर आहे, फक्त मोजके मुलं असणार आहे त्यामध्ये. खूप मी ऍडमिशन घेणार नाही, कारण ज्या मुलांना मी घेणार आहे फक्त त्या मुलांचा रिझल्ट कसा येईल, फक्त रिझल्ट वरती काम करणार आहे, फक्त टार्गेट बॅच असणार. ठीक, वेगळं काही करायची गरज नको पडायला पाहिजे तुम्हाला. आलं लक्षात ना? माझं तेच आहे तळमळीची. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना खरंच वाटतं की मी पूर्वसाठी तयारी करावं,
तर त्या विद्यार्थ्यांनी पूर्वची बॅच ही जॉईन करा. फक्त 1100 रुपये आहे. त्यामध्ये 1100 रुपयामध्ये पूर्ण 6 महिन्याची बॅच आपण देतोय आणि ते लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे, जी रोज 1 ते 1.5 तास बॅच चालेल. तुम्हाला काय करायचं, काय नाही करायचं, काय वाचायचं, काय नाही वाचायचं, काही देता आलं तुम्हाला नोट्स स्वरूपात मी देण्याचा प्रयत्न करेन. पण तुमच्याजवळ असणाऱ्या मुद्द्यांवर आणि बरेच नोट्स पण मी देईन, जे तुम्हाला रायटिंग स्वरूपात असणार आहे. प्रत्येक मुद्दा तुम्हाला समजून कसा देता येईल मी हा उद्देशाने घेतोय. फक्त 1100 रुपयामध्ये, म्हणून ज्यांना वाटत असेल त्यांनी जॉईन करा. आलं लक्षात? डायरेक्ट ऍडमिशन घेऊन घ्या त्या ऍपमध्ये. बरोबर आहे. काही अडचण आल्यास खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. ठीक आहे, चला परत येऊ आपण आपल्या मुद्द्यावरती. आलं? त्यामुळे लक्षात घ्यायचं पुढे आता 13वा मुद्दा लक्षात घ्या. त्यांनी काय म्हटलेलं आहे परत इथे बघा, इथे काय विचारलेलं आहे, कोळसा क्रांती क्षेत्रात आम नदी. आम नदी तर मला थोडीशी डाऊटफुल येते, कारण मला वाचण्यामध्ये डाऊटमध्ये कुठल्याही नोट्समध्ये मला मिळालेले नाहीये. हा एक आयोग, मी काय म्हणतो परत, आयोग उत्तर काय देते ना, की सर्वात जास्त महत्वाचं, त्याच्यावरती मग आपण पुढे बघू की खरं त्यांनी दिलेलं उत्तर हे कशा पद्धतीचं. आले लक्षात? एक त्यानंतर वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र हे चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले जाते. चंद्रपूरमध्ये आढळतं, पण यवतमाळचं जरा थोडं, कारण यवतमाळमध्ये कसं येणार, वर्धा खोऱ्यातील म्हणजे वर्धा नदीच्या खोऱ्यातील आलेलं. आलं एक. त्यानंतर उमरेड कोळसा कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे. विधान हे बरोबर आलेलं आहे, कन्हान नदीच्या खोऱ्यात, बरोबर. आणि महाराष्ट्रातील तुर्भे येथे कॅनडाच्या साहाय्याने अप्सरा, ब्रिटनच्या साहाय्याने सायरस अशा अणुभट्ट्या दिलेल्या आहेत. मागे एक प्रश्न आलेला आहे पौर्णिमावरती, बरोबर. मागचा प्रश्न बघा, ज्या स्वदेशी भट्ट्या त्या सुद्धा विचारलेल्या आहे त्यांनी, बरोबर. ते सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आलं ना लक्षात? म्हणजेच काय, तुम्हाला तो मुद्दा कशा पद्धतीने करायचा आहे ते लक्षात येणं फारच महत्वाचं आलेलं. ठीक आहे, चला पुढे बघा. आणि यासाठी प्रश्न, आणि हे नोट्स मध्ये आहे रे मित्रांनो, प्रत्येकाने आपल्या क्लास नोट्स मध्ये बघा, त्याच्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला, बरोबर. ध्रुव येतं, अप्सरा येतं, पौर्णिमा 1, पौर्णिमा 2, सायरस आहे, अप्सरा आहे, ते सर्व दिलेलं आहे त्यामध्ये. ठीक आहे, पुढे बघायचं, बरोबर. आपण त्या उद्दिष्टाने पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आता हा 14वा प्रश्न जर विचार केला आपण, बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आलेले आहे, बरोबर. हा एक, ते एकदा थोडं बघायचं तुम्ही. परत मी नोट्स मध्ये दिलेलं आहे तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोणतं संशोधन केंद्र दिलेलं आहे, प्रत्येक फळाचं हे नोट्स मध्ये दिलेलं आहे क्लास नोट्स मध्ये, बरोबर. हा एक. त्याचनंतर त्यांनी एखादी विकसित केलेला वाहन असू द्यायचं आणि त्याचं मुख्य कार्यालय कुठल्या पद्धतीने असणार आहे, बरोबर आहे, कार्यालय, हे सुद्धा एक बघण्याचा प्रयत्न करा. हा प्रश्न थोडा जरा वेगळा आलेला आहे, थोडा वेगळा फिरलेला आहे, फार काही नाही. त्यांनी पर्जन्याबाबत विचारलेलं आहे अचूक, म्हणजे जर इथे काही अडचण आली कुठल्याही विद्यार्थी मित्रांना, त्यांनी सरळ इंग्लिशमध्ये बघायचं, करेक्ट विचारलं, म्हणजे बरोबर कोणतं आहे ते विचारलेलं. मग आता एक विचार घ्या, विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते ना रे, कारण जर आपण जर असा महाराष्ट्राचा नकाशा काढला तर ह्या विदर्भामध्ये जर विचार केला तर जसं जसं आपण पूर्वेकडे जातोय तसं आपल्याला पावसाचं प्रमाण वाढत दिसतंय, कारण इकडे जंगलाचं प्रमाण वाढत गेलेलं आहे गडचिरोलीमध्ये. पण आपल्याला ते सुद्धा एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं की तो मुद्दा कशा पद्धतीने आलेला असेल. आले लक्षात? मग पुढे लक्षात घ्यायचं की तो मुद्दा तुम्ही कशा पद्धतीने येत आहे, बरोबर. मग पुढे बघा आता की त्यामध्येच मग पुढे नैऋत्य मोसमी, बरोबर आहे. नैऋत्य मोसमी वारे सुद्धा हे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात, त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. बाष्पधारण शक्ती म्हणजे हे कशा पद्धतीने वाढते आणि कशा पद्धतीने नाही हे लक्षात घेणं फार महत्वाचं असतं, बरोबर आहे. आले लक्षात? बाष्पधारण शक्ती जरी विचार केले इथे, तर हे बघा ना तुम्हाला की बाष्पधारण शक्ती म्हणजेच काय, त्यांची वाफ घेण्याची शक्ती कशी वाढते, की त्यांची एक बाष्पीभवनाची ताकद वाढत जाते, कारण उष्णता जशी वाढत जाते तशी त्यांची बाष्पधारण शक्ती वाढत जाते, बरोबर आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे त्यानंतर राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक अवलंबून असल्याचे आढळते, बरोबर. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी म्हणजे सुरुवातीला पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो, एअर प्रेशर कमी होत जातं, वाढत जाते. हा मुद्दा पूर्णतः तुम्हाला हवामान टॉपिक मध्ये सुद्धा पर्जन्यमध्ये घेऊन जात आहे. ठीक आहे, मग हे बघा, प्रश्नाचं उत्तर शोधणं महत्वाचं नाही आहे, तर तो मुद्दा समजून घेणं महत्वाचं. हवामान टॉपिक सुद्धा पूर्ण समजून घेणं महत्वाचं आहे की कशा पद्धतीने आलेलं असतं. पण नैऋत्य मोसमी वारे म्हणजे काय, ईशान्य मोसमी वारे काय, त्याचा कसा परिणाम होतो, कशा पद्धतीने होतो, हे सर्व समजून घेणं महत्वाचं असतं. ठीक आहे, मग चला पुढे बघण्याचा प्रयत्न करा तुम्ही.
त्यानंतर लक्षात घ्यायचं, आता 16वा प्रश्न बघायचा बघा. त्यानंतर बघायचं, वैतरणा आणि तानसा हे उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. बरोबर आहे. वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. आता हे कोकणातील नदी प्रणालीमध्ये घेऊन जाते टॉपिक. आलंय लक्षात. त्यानंतर खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आलेले आहे आणि मन्याड गोदावरी नदी. नदीवरती तर आलेला आहे रे प्रश्न, लक्षात घ्या. आता गोदावरी नदीवरती पण प्रश्न आलेला आहे, मन्याडवरती पण आहे, मांजरा आहे, दुधना, छिंदपणा नद्या विचारलेला आहे. त्यासोबतच तुम्हाला खानापूर पठारावरती विचारलेला आहे प्रश्न. बरोबर आहे. जिल्हे आणि पठार आलेला आहे प्रश्न. मग आता इथे कृष्णा नदीचा, कारण की तो भाग येतो, खानापूर पठार म्हणलं तर सातारा सांगलीमध्ये येतो त्या पद्धतीने. मग त्या पद्धतीने म्हणजेच काय, तुम्हाला शंभू महादेव ह्या डोंगर रांगेच्या दक्षिणेला तुम्हाला कृष्णा नदी वाहत दिसते. मग त्याच दिशेने तुम्हाला खानापूरचे पठार आलेले आहेत, जतचे पठार आले आहेत. पुढे जर वरती गेलं तर तुम्हाला सासवडचे पठार आलेले आहेत, सातारामध्ये पाचगणीचं पठार विचारलेलं आहे. प्रत्येक पठारांमध्ये प्रश्न आहे. मग तुम्हाला त्या गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं राहतं. बरोबर आहे. म्हणून त्या प्रत्येकाने अभ्यासाला महत्वाचं आहे. त्या कोकणातील नद्या ही सुद्धा तुमच्या लक्षात घेणं महत्वाचं राहतं की कशा आलेल्या आहेत. आलं लक्षात. चला पुढे बघा. मग प्रत्येकाने कोकणातील नद्या व्यवस्थित करा आणि त्याला पुढे आणि नकाशा करा. खास म्हणजे हा प्रश्न जर विचार केला तर नकाशावरती सुटणारा आहे. बरोबर. पुढे बघा. एक बरोबर. दुसरा मुद्दा येतो की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या तीन, आता बघा हा जो मुद्दा म्हणाल तुम्ही, हा प्रश्न मी नोट्समध्ये दिलेला आहे मुलांच्या. बरोबर आहे. हा मुद्दा नोट्समध्ये आहे हे तुम्हाला दिसतं. ठीक आहे. त्यामुळे लक्षात घ्या. बरेच प्रश्न म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न हे नोट्समध्ये आहेत. वेगळं काही वाचायची गरज पडणार नाही. सर्व फक्त नोट्स, क्लास नोट्स वाचा, PYQ व्यवस्थित करा आणि पाठ्यपुस्तक वाचा. फक्त 3 गोष्टी करा. काहीच चौथं वाचायची गरज पडणार नाही. जर पडत असेल तर मग मला सांगा, मी सांगेल त्याचं उत्तर देईल तुम्हाला. आलं लक्षात. काहीच गरज पडणार नाही. मी स्वतःवर विश्वास ठेवा आणि अभ्यासावर विश्वास ठेवा. आता इथे चिनाब, रावी आणि सतलज हा मुद्दा नोट्समध्ये आहे. बरोबर आहे. इथे चिनाब झोचीला नाही तर बारालाच्याला येतं. इथे हा नोट्समध्ये दिलेला आहे तुम्हाला. बरोबर आहे. चिनाब, रावी, बिशिया, सतलज हा विचार करा. जो आपला हा प्रश्न जर विचार कराल तर 2 ते 3 गोष्टी आलेल्या. एक म्हणजे सिंधू करार झालेला. सिंधू करारानुसार ज्या आपल्याला 3 नद्या मिळालेल्या होतात. बरोबर आहे. जो 20% भाग आलेला आहे. बरोबर आहे. तर त्यामध्ये 3 नद्या येतात. म्हणजेच कुठलं असेल तर त्यामध्ये बियास, रावी, सतलज अशा 3 नद्या आलेल्या आहेत. बियास, रावी आले आणि सतलज ह्या 3 नद्या आलेल्या दिसतात. आलं लक्षात. तर हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं. त्यामुळे प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं की त्या 3 नद्या कशा पद्धतीने आलेल्या असेल आणि 3 नद्यांचं प्रमाण कसं असेल. ठीक आहे. चालेल. एक लक्षात घ्या प्रत्येकाने. ठीक आहे. पुढे बघा आता की सतलज नदी, रावी नदी, चिनाब नदी हे तीनही नद्यांचं दिलेलं आहे आणि प्रश्न त्याच्यापूर्वी सुद्धा येऊन गेलेला आहे. नकाशावरती बघा. नकाशावरती प्रश्न आलेला आहे. सुटेल तुमचा. आणि तर ह्या 3 नद्या आलेल्या असतील तर फक्त बियासने दिली. पण रावी जर विचार केला तर 1960चा जो सिंधू करार आहे आला आहे इथे. बरोबर आहे. ते बघा उगमस्थान. आणि परत याच्यावरती असा एक प्रश्न आहे की नदी आणि उगम हे तुम्हाला जोड्या लावा पण आलेला आहे प्रश्न. बरोबर. मग तो मुद्दा इथे त्यांनी फक्त विधानामध्ये दिलेला. ठीक आहे. त्यानंतर एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं तुमच्या की हा मुद्दा जर म्हणला 18वा, बघा आता पुढे जावा. 20वा प्रश्न येतो आपण. बघा त्यांनी काय विचारलेलं आहे तर नागपूर यांच्या म्हणजे खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीनुसार. मग इथे बघा प्रश्नाचं उत्तर कसं एलिमिनेट करता येईल तुम्हाला. सिंधुदुर्ग तसाच बाहेर पडला. त्यांनी काय म्हटलं नागपूर म्हटलेलं आहे. मग नागपूर रिजन मध्ये येणारे जिल्हे कुठले आधी ते बघा. म्हणजे तुम्हाला सिंधुदुर्ग कटला आधी. मग राहिला कुठला भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर. मग भंडारा जर म्हटलं तर भंडारामध्ये लोकनिधाचा काही संबंधच येत नाहीये. कारण इथे तुम्हाला अभ्र, क्रोमाइट हे घटक दिसत आहेत. चौथीच्या पुस्तकात बघा. सरळ सरळ चौथीच्या पुस्तकातला चार्ट बघायचा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळेल. आलं लक्षात. मग इथे तुम्हाला अभ्रक दिसतं. गडचिरोली बघा आणि चंद्रपूर आलेलं आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर. मग त्या ठिकाणी गडचिरोली, चंद्रपूर एक लक्षात घ्या. जर इथे गडचिरोली नसतं
तर नक्कीच उत्तर चंद्रपूर असतं. कारण चंद्रपूर मधूनच गडचिरोली हे बाजूला पडलं आहे ना, बरोबर आहे. तर हे एक लक्षात घेणं महत्वाचं राहते, बरोबर. चंद्रपूर मधून गडचिरोली हे एक राज्य, आपला जिल्हा वेगळा बाहेर पडलेला आहे, बरोबर आहे. मग त्यानुसार ते लक्षात घेणं महत्वाचं राहतं आपल्याला, की हे कशा पद्धतीने आलेलं, हा एक, बरोबर आहे. त्यानंतर लक्षात घ्या दुसरा, गडचिरोली मधून, मग आता इथे चंद्रपूर मधूनच गडचिरोली हे एक नवीन जिल्हा वेगळा पडलेला आहे, बरोबर. मग आता गडचिरोली म्हणजे भौगोलिक प्रदेश व्यापला गेलेला असेल का? नाही. तर लक्षात घ्या, गडचिरोली मधला म्हणजे चंद्रपूर पेक्षा गडचिरोलीमध्ये जास्त लोक आढळतील, म्हणून तुम्हाला गडचिरोली उत्तर येऊ शकतं यामध्ये. आयोग काय उत्तर देता हे सर्व बघणं महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढे बघू आपण. लक्षात घ्या, ऑप्शनला थोडस एक एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करत चला. त्यामध्ये एक कट कर, एलिमिनेट. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्यायचं पुढे, की आपण जेव्हा पुढे जातोय, ठीक आहे, कोपेन हवामान बघा. आधीच बघा महाराष्ट्रावरती प्रश्न कसे येऊन गेलेला आहे तुम्हाला, त्रिवार्थावर, बरोबर. त्रिवार्थावरती प्रश्न येऊन गेला, तर त्यांनी आता विचारलेला आहे कोपेन हवामानावरती, बरोबर. कोपेनच्या हवामानावरती प्रश्न विचारलेला आहे, बरोबर आहे. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं, की तुम्हाला त्या पद्धतीने विचारणं महत्वाचं आहे, बरोबर. अभ्यासी करणं महत्वाचं आहे, ते लक्षात घ्यायचं पुढे. म्हणजे कोपेनचं पण करा आणि त्रिवार्थाचं पण करा, दोन्ही मुद्दा कव्हर होईल, बरोबर. पुढे, भारतीय रिझर्व्ह बँकच्या मौद्रिक धोरणाची, आता बघा याच्यात प्रश्न आलेला आहे ना रे तुम्हाला, आलेला नाही का, बरोबर आहे. मौद्रिक धोरण मागच्या पेपरमध्ये बघा प्रश्न आलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, चला पुढे चला. मी इकॉनॉमिक्स मध्ये जास्त बोलणार नाही, का बरं. 11वी-12वीचं पुस्तक वाचा, तुमचे बऱ्यापैकी डाऊट क्लिअर होणार, बेसिक. आणि तुम्ही जो अभ्यास करत आहे इकॉनॉमिक्सचा, तर तो इकॉनॉमिक्सचा अभ्यास हा तुम्हाला माहितीच असेल तुमच्या पद्धतीने, म्हणून तो प्रयत्न करा. एक, कारण इकॉनॉमिक्स असा टॉपिक आहे, हा पूर्णतः चालू घडामोडीवरती आधारित आहे, बरोबर आहे. क्लासच्या मुलांना तर नक्कीच सोपा गेलेला आहे इकॉनॉमिक्स सुद्धा, कारण की त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा प्रयत्न करा कशा पद्धतीने आलेलं. रेपो रेट वगैरे विचारलेलं आहे तुम्हाला, कशा पद्धतीने रिव्हर्स रेपो रेट हे बघा, तुमचं लक्षात घेणं महत्वाचं राहतं. ठीक आहे, समजलं. पुढे बघा, बरोबर. राजकोषीय तूट म्हणजे काय? अरे राजकोषीय तूट म्हणजे सरळ 11वीच्या पुस्तकामध्ये आहे इकॉनॉमिक्स, बरं. आणि प्रश्न पण आलेला आहे मागे, ठीक आहे. त्यामुळे पुढे बघायचं. त्यानंतर प्रश्न मागे येऊन गेलेल्या पेपरला, हा तर करंटचा प्रश्न आलेला आहे, करंटशी रिलेटेड इथे विचारलेला आहे. बँकांचे राष्ट्रीयकरण कुठे कुठे झाले, बँकिंग राष्ट्रीय, बरोबर. बँकिंग नियमन कायद्यानुसार काय झालेला आहे, कोणत्या वर्षीचा कायदा होता, नियंत्रण कायदा, तो विचारलेला आहे. त्यासोबतच सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती, काय, हे सर्व दिलेलं आहे तुम्हाला. रिपीट आहेत हे प्रश्न बऱ्यापैकी, फक्त का जसं का तसे नाही, तोडून मोडून रिपीट केलेलं आहे, बरोबर. पुढे बघायचं, स्टार्टअप मध्ये हा चालू घडामोडीशी रिलेटेड येतो. 24 पर्यंत महाराष्ट्राचा हिस्सा किती होता ते बघा. 1969 ला खासगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण प्रश्न आलेला आहे, आणि मागच्या पेपरला त्यांनी विचारलंय, तर काय विचारलं माहितीये, 1969च्या जागेवर 1959 विचारलेलं आहे. तुम्ही बघा मागच्या पेपरला आहे, बरोबर आहे ना. इथे मग किती बँकांचे राष्ट्रीयकरण झालेले आहे, तर हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. 11वीच्या पुस्तकात आहे, बँकिंग टॉपिक मध्ये जा, तुम्हाला दिसेल, बरोबर. पुढे एक, त्यानंतर लक्षात घ्या, अधिक आयकर भरावा, श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा नाही भरावा, त्यामध्ये दिलेलं आहे. हे सर्व इन्कम टॅक्स म्हणजे कर ह्या टॉपिक मध्ये येतं. मग त्या ठिकाणी बघून घ्यायचं, कर, प्रत्यक्ष कर त्या ठिकाणी दिलेला असेल, आलं लक्षात. हा एक. त्यानंतर येतो परत तुम्हाला आर्थिक पाहणी अहवाल. आता एक लक्षात घ्यायचं, मागे जेवढे प्रश्न झालेले आहेत किंवा मागील जेवढे पेपर झालेले आहेत, त्यामध्ये असा एकतरी पेपरला आर्थिक पाहणी अहवालवरती प्रश्न आलेला नाहीये, असं झालंय का? आलेला आहे का सतत. म्हणून आपल्याला आर्थिक पाहणी अहवाल करणं पण महत्वाचं आहे. मग आता आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प काय असतं, या दोन्ही मधला एक सहज सोप्या पद्धतीने अर्थ समजून घेणं फार महत्वाचं असतं. ठीक, दोन्ही बदला, दोन्ही वेगळ्या आहे, आलं. त्यानंतर बघा, इथे सुद्धा तुम्हाला 11वीच्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे, आलं लक्षात. तर हे एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं, की याला कशा पद्धतीने आलेलं असेल. तर बघा 11वीच्या पुस्तकात दिलेला आहे 112, बरोबर. त्यानंतर 280 वित्त आयोग हे सुद्धा दिलेलं आहे.
कुठल्याही विद्यार्थी मित्रांना इकॉनॉमिक्सचं अडचण जात असेल, सुरुवातीला मी सरळ सरळ सांगेल 11वीचं आणि 12वीचं पुस्तक वाचा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि जर करणार नसेल, आलं लक्षात, तर तुम्हाला इकॉनॉमिक्सचा कुठलाही मोठा ग्रंथ वाचा, तुम्हाला अडचणी येणार. कारण बेसिक कन्सेप्टच क्लिअर होत नाही ना तुमच्या. जोपर्यंत बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत पुढचं करू असं होणार नाही. आलं लक्षात, हे सुद्धा तुमच्या लक्षात घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे ना, चला पुढे. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजे आरबीआय बरोबर आहे, डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. आलं लक्षात. मग आर व्ही गुप्ता एक कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. बरोबर आहे. मग हे समितीचे अध्यक्ष होते, हे चालू घडामोडीशी संबंधित आलेले आहे. पुन्हा लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक, आरबीआय वरती प्रश्न जास्त आलेले आहे ह्या पेपरला प्रश्न. बरोबर आहे. तर ते एक समजून घेण्याचा प्रयत्न करा, तुमच्या लक्षात येईल पुढे. ठीक, हा एक रिझर्व्ह बँक बरोबर आहे. याच्याविषयी लक्षात घ्या, तुम्हाला आर्थिक समावेशन फळफलक आले असं, हा सुद्धा चालू घडामोडीचा प्रश्न. हा सुद्धा आलेला आहे लेखापालनाची. हा तूट भरून बघा, सार्वजनिक वित्तावरती आलेला आहे. मागच्या पेपरला पण तेच सांगत होतो, सर्व सार्वजनिक वित्तावरचे प्रश्न इथे तेच. हे टॉपिक एकदम महत्वाचं आहे, खूप चांगल्या पद्धतीने करा बरं. पुढे प्रश्न आहे, हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. किती वेळा मी क्लासमध्ये ओरडलेलो होतो, दरवाज चालू सहज हा मुद्दा निघणारा आहे. अरविंद पनगरिया, त्याचा कार्यकाळ सुद्धा लक्षात ठेवा. ते काय होते होऊ शकेल, अरविंद पनगरिया विषयी त्यांची एक पार्श्वभूमी विचारू शकतात का, ते काय होते त्याच्या आधी, आता काय आहे आणि कशा पद्धतीने आलेलं असेल. ठीक आहे, तर हे हा सुद्धा तुम्हाला चालू घडामोडीशी संदर्भात येऊन कृषीवरती, जीडीपी राष्ट्रीय उत्पन्नावरती प्रश्न आलेला आहे तुम्हाला, हा ते विचारणार. आता येतो चालू घडामोडी. चालू घडामोडीवरती मी सध्या काही बोलणार नाही, नंतर मी सांगेल तुम्हाला वेगळ्यामध्ये काय करायचं. आता एक लक्षात घ्या, सोप्या पद्धतीने सांगतो मी. हा 1950च्या पूर्वी बघा, भाग ए बी सी डी हा तुम्हाला घटनेची पार्श्वभूमी ह्या टॉपिक मध्ये येऊन थांबतोय. बरोबर आहे. भारतीय संघ राज्याचं ब्रिटिश काळातील, म्हणजे आपण जेव्हा अभ्यास करतो क्लासच्या नोट्स मध्ये मी दिलेलंच आहे. बरोबर आहे, क्लासच्या नोट्स मध्ये याच्याबद्दल काही शंका नाहीये. पण त्या अनुषंगाने पण एक लक्षात घेणं राहते आपल्याला की ते कशा पद्धतीने आले. ठीक आहे, म्हणून त्याला अभ्यासाला कशा पद्धतीने करायचं ते लक्षात घेणं महत्वाचं आहे. कारण याला जर विचार करा, तुम्हाला पॉलिटीमध्ये सहज दिलेला आहे ना, बरोबर आहे. जो राज्यसेवेचा प्रश्न तुम्हाला इथे राज्यसेवेला येऊन गेलेला आहे, अशा पद्धतीचा एक प्रश्न, तो एक लक्षात घेणं महत्वाचं आहे. पुढे उपराष्ट्रपतीच्या पात्रतेविषयी सहज दिलेला आहे, प्रश्न रिपीट आहे, म्हणजे टॉपिक रिपीट आलेला आहे आणि प्रश्नही अशा पद्धतीचा आलेला आहे की जिथे 45च्या ऐवजी मला 35 पाहिजे. बरोबर आहे, हा एक येतो. त्यानंतर लक्षात घ्यायचं, कलम 8 वरती नागरिकत्वावरती येऊन गेलेला आहे. वाटलं नव्हतं नागरिकत्वावरती येईल, पण त्यांनी दिलेलं आहे. बरोबर आहे. 5 ते 11 नागरिकत्वामध्ये येते तुम्हाला तोच. 243 जी रिपीट आलेला आहे प्रश्न. बरं, कलमांवरतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कलम आले ना, तर ते आहे ते व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर विधाने बरोबर, हे बघा 1960 कलम 165 वरती महाधिवक्ता विचारलेला आहे ना, तुम्ही मागचे प्रश्न बघा ना रे. मी तुम्हाला वेगळं काहीच सांगत नाहीये. जेवढे ते 7 व्हिडिओ मी आपण घेतलेले, आपण अनालाइज केलेले, त्याच्या आधारे हा व्हिडिओचा म्हणजे देण्याचा हाच एक तोच प्रश्न आहे की बघा, आपण जे घेतलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काही केलं आहे का, काही केलेलं नाहीये. तेवढे जरी व्यवस्थित त्या विद्यार्थ्यांनी केलं असतं किंवा तेवढे टॉपिक जरी व्यवस्थित केलं असतं, तरी डोळे लावून सांगतो तुम्हाला हा पेपर जड गेलेला नसता. फक्त अभ्यास केलेला आहे, पण ऐन एक्झामच्या काळामध्ये रिव्हिजन म्हणून तुम्हाला ते करता आलं. ठीक आहे, ते एक बघा. आले लक्षात. 243 के एफ ए आणि डी आलेलं आहे. हे तुम्हाला सर्व ह्या जोड्या लावाच्या अनुषंगाने दिलेलं आहे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. त्यानंतर लक्षात घ्यायचं, चुकीचं काय ते विचारलेलं आहे. हे बघा, राज्यपालासंदर्भात तुम्हाला प्रश्न आलेला नाहीये का राज्यपालावरती, तुम्ही मागचे पेपर बघा, तुम्हाला त्याचं उत्तर दिसेल. आलेलं असतं. पुढे बघायचं की त्याचवरून आपण जेव्हा जातोय ना, हे बघा, मूलभूत कर्तव्य नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांचा काही अभ्यास नसेल ना, त्यांनी 12वीचं पुस्तक वाचलं असतं ना, तरी पण इथे प्रश्न सुटला असता. 12वीचं ओल्ड क्वालिटी, मी सांगतच नाही कोणाला लक्ष्मीकांत वाचा म्हणून, कोणालाच नाही म्हणत लक्ष्मीकांत वाचा कंबाईन साठी.
अगदी बेसिक पुस्तकं वाचा आणि जेवढे क्लासचे नोट्स आहे ना तेवढं करा. जर क्वालिटीमध्ये जर प्रश्न सुटले नाही तर मग मला सांगा. हे तेवढंच महत्वाचं आहे. कारण नोट्सच मी डीप मध्ये केलेलं आहे की मुद्दा प्रत्येक सुटला पाहिजे तुमचा. आलं लक्षात? हे बघा इथे नाही विचारलेलं आहे, मग त्यामध्ये तुमचे 11 कर्तव्य आहे ते वाचा, पाठ करून टाका. अरे 12वीच्या पुस्तकात दिलेलं आहे, काहीच कुठल्या मोठ्या पुस्तकांमध्ये जायची गरज नाही पडत. आलं? त्यानंतर परत तोच मुद्दा आहे, कर्तव्य कोणत्या वर्षी समाविष्ट झाले. मग होऊ शकेल तुम्हाला कोणत्या समितीनुसार प्रश्न आलेला आहे ना मागे, स्वर्णशील समितीनुसार आधी किती होते, नंतर किती समाविष्ट करण्यात आले, कोणती कलम आहे, किती भाग आहे. आलेलं कलम 1, 4 ये 51 आणि 4 दिले 339. असाच एक प्रश्न मागे येऊन गेलेला आहे अशाच पद्धतीनं, तो सुद्धा तुमच्या लक्षात घेणं महत्वाचं राहतं. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या अनुच्छेद 20 बरोबर आहे, कलम 20 सुद्धा दिलेली आहे तुम्हाला. आता कलम 20 मूलभूत हक्कांमध्ये आता प्रश्न आलेला नाही असं म्हणू नका. तुम्हाला जे मोजके टॉपिक मी सुरुवातीला म्हटलं होतं की या टॉपिक वरती खूप लक्ष द्या. टॉपिकच्या बाहेर गेला एका प्रश्न बघा ना जरा, आलंय लक्षात? तर ते फार समजणं महत्वाचं राहतं. त्यानंतर लक्षात घ्यायचं की पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत, आता पंतप्रधानांची भूमिका म्हणजेच का त्यांच्यावरती त्यांनी कोणी कोणी टिप्पणी केलेली आहे त्यावरती आलेलं आहे. पुढे बघायचं कलम 168 प्रश्न रिपीट आहे. एवढंच का, त्यांनी आधी काय विचारलं तर विधान दिलं आणि खाली कलम विचारले. इथे वरती कलम दिले आधी आणि नंतर त्याची तरतूद विचारलेली आहे. हे तेच आहे, फक्त गोवन फिरून तिथेच आणून ठेवत आहे. एमपीएससी मी प्री काढणं खरंच खूप सोपं आहे. फक्त जे गरजेचं आहे ना आयोगाला ते द्या. अरे तुमच्या हातात तुमची पोस्ट असणार आहे. पण तुम्ही काय करता, साऱ्या जगाचं करत बसता. हे वाचू दे, ते वाचू दे, ते वाचू दे, त्यांनी ते म्हटलं ते वाचू दे आणि म्हणजे काकीत कळसन गावाला वळसा हे करतात. त्याच्यामुळे आज प्रत्येक विद्यार्थ्याला हे का अवघड जातं, हेच अवघड जाणं हे फार महत्वाचं असतं की का बरं अवघड जातं. म्हणून अवघड न जाता सोपं येतं, व्यवस्थित येतं, तुम्हाला करणं महत्वाचं राहतं. आलं लक्षात? म्हणून हे लक्षात घ्या. ठीक आहे ना, ते लक्षात घ्या. भारतीय संविधानातील बाब म्हणजेच काय, ज्या देशाकडून जे घेण्यात आलेलं आहे स्त्रोत मध्ये तो मुद्दा आलेला असेल इथे. ठीक आहे. तर पुढे बघायचं, हे सुद्धा पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. 12वीच्या पुस्तकात मुख्यमंत्री पदावर हे चालू घडामोडीशी रिलेटेड प्रश्न आलेला आहे. सायन्सचा अरे रिपीट आहे, सायन्सचे प्रश्न 3-4 प्रश्न रिपीट आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर रिपीट असूनही लक्षात घ्या सायन्सचे प्रश्न रिपीट आलेले आहे काही. त्यासोबत एक काही प्रश्न तुम्हाला स्टेट बोर्ड मधून सुद्धा निघत आहे. आता बरेच विद्यार्थी मित्रांचं म्हणतंय एक अडचण असते, सर सायन्सचे प्रश्न सुटत नाही. त्या सायन्ससाठी आम्ही काय करावं हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं. मग आता एक लक्षात घ्या, साधं सोपं सांगत आहे. सायन्ससाठी तुम्हाला हे एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं. सायन्ससाठी तर तुम्हाला काय करायचंय हे तर लक्षात घ्या रे आधी. बरोबर आहे. जर समजा तुम्ही हा विचार करत असेल सायन्ससाठी की हे 15 प्रश्न हे सायन्सचे आहे आणि बाकीचे तुमचे 85 प्रश्न, अरे तुमचे 15 प्रश्न जर सुटत नाही तर तुम्ही 85 वरती लक्ष घालाय. मग 15 साठी तुम्ही खूप मोठे मोठे पुस्तकं वाचत बसतो, सायन्सचं हे शोधतो ते शोधतो, मिळतच नाही त्याला. कारण हे प्रत्येक फील्डचा कुठलाच माणूस सायन्समध्ये एक्सपर्ट नाही, मग किती पण असू द्या. साधं सोपं सांगतोय तुम्हाला, आपल्याला पास व्हायचंय. आयोगाने असं म्हटलंय का, नाही एवढेच घ्यावं लागेल तरच पास होणार, सेक्शनल विषय वाईज कट ऑफ नाही दिलेला आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना सायन्स जमत नाही, तर ज्या विद्यार्थ्यांना जो विषय चांगला जमते त्याच्यावरती तुमचे एकही मार्क्स जाऊ देऊ नका ना. काय अडचण आहे, तर मार्क्स जाऊ देऊ नका, ते तुमच्या वाट्याला येऊ द्या. आलं लक्षात? आणि इथले 15 पैकी अरे 4 ते 5 प्रश्न दरवर्षी रिपीट राहतात. किती? 4 ते 5. आणि त्याच्यानंतर परत हे 3-4-5 प्रश्न जे काही असेल ना, हे प्रश्न तुम्हाला स्टेट बोर्ड मधून विचारतं, सुटतात. मग हे प्रश्न जर रिपीट असेल आणि हे जर स्टेट बोर्ड मधून सुटत असेल, मग राहिलेल्या 5-6 प्रश्नांसाठी कशाला उगीच उड्या मारतात. आणि यातही बघा ना, 4 ते 5 पैकी आणि 4 ते 5 ह्या प्रश्नांपैकी तुम्हाला जर समजा विचार केला 5 असेल तर यातले 3च बरोबर येईल तुमचे, आणि यातले 5 यातले 3, अरे झाले ना 3-6. बरोबर आहे. 6-7 जरी प्रश्न आले तरी बरोबर आहे सायन्स पैकी. मी तर म्हणेल बरं आहे, उगीच त्या 6-7 मार्क्ससाठी खूप काही पुस्तकं वाचत बसा आणि तुमचा जो ज्या विषयांना वेळ जायचा असतो तो विषय न देता जर दुसरीकडे जर वेळ दिला तर तुमची ऐनवेळी रिव्हिजन होणार नाही आणि डोक्यामध्ये सारखं तेच फिरत राहणार की माझा अभ्यास झाला नाही आणि त्याचा परिणाम इतर विषयांवरती होणार. म्हणून जे विषय चांगले जमतात त्याला खूप मजबूत करा आणि जे विषय कमजोर जमतात त्याला ऍव्हरेज करा. म्हणजे त्यातले तुमचे 3-4-5 मार्क्स आले तरी बरं आहे. घाबरून जाऊ नका.
हे स्मार्ट डोक्याचं काम आहे. याला काही जास्त काही डोक्याचं दही करत बसू नका. आलं ना लक्षात? हे तुमचं काम आलेलं असतं, म्हणून त्या उद्देशाने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. तुमचं सर्व बरोबर होते. ठीक आहे? अशा पद्धतीने आपण पेपरचा एक थोडा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. वास्तविकता काय होती पेपरची तो एक जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण लगेच जो 2025चा जो गट क चा पेपर होणार आहे 11 तारखेला, तर त्यानुसार तुम्ही त्या पेपरसाठी तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जा. काही वेगळं करायची गरज नाही पडत. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. शक्यतो 15 तारखेच्या दरम्यान तुम्हाला नोटिफिकेशन येईल किंवा त्या तारखेपासून आपण जे 1100 रुपयाची बॅच म्हटलं तर ते आपण सुरू करतो. तुम्हाला इथे नोटिफिकेशन दिसत असेल तर ते एक बघा. आणि त्या ऍपवर लक्षात घ्या, खाली जे ऍप दिसतंय तुम्हाला तर ते ऍप इन्स्टॉल करा. आणि काही अडचणी आल्यास खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा आणि ती बॅच प्रत्येकाने जॉईन करावी. याचे फक्त क्षुल्लक किमतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो 1100 रुपयामध्ये, पण फक्त अगदी मोजक्या मुलांसाठी घेतोय की ज्यामध्ये त्यांनी खरंच अभ्यास करणं महत्वाचं आहे, अभ्यास करून घेणं पण सुद्धा महत्वाचं आहे. आले लक्षात? मी त्याचं शेड्यूल लवकरच तुम्हाला अगदी ज्यावेळेस बॅच सुरू होईल त्यावेळेस पहिल्याच सुरुवातीला मी सर्व सविस्तरपणे त्याचं स्वरूप कसं असेल मी सर्व समजून सांगेल. पण प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी ती बॅच जॉईन करावी अशी आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल त्यांनी सबस्क्राईब पण करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून इतरही ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्सद्वारे कळवण्याचा प्रयत्न करा. लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर सुद्धा करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत. आणि भरभरून प्रतिसाद असू द्या विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.